भरपूर जिल्ह्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यासाठी 5 एप्रिल 2026 पासून भांडी संच असूल भांडी संचाचं तर चालूच आहे. आता भरपूर लोकांना मी स्वतः इथून जे काही संच आहेत ते घेऊन जाताना पाहतोय. एकदम एजंटसुद्धा ॲक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मी जी स्पेसिफिकली तो व्हिडिओ अपलोड केलेला होता तो सोलापूर जिल्ह्यासाठी होता. आता मी सोलापूर जिल्ह्याचा असल्याकारणाने मला या जिल्ह्याची ॲक्युरेट जी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे, कोणती साईट चालू आहे, बंद आहे, हे मला स्वतःला सांगावं लागेल. आता ते तुम्ही स्वतः विचारू शकता आणि तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ती माझ्यामार्फत नाही आहे, तर आपले जे इतर बांधकाम कामगार सबस्क्रायबर म्हणून आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्यामधला, तुमच्या तालुक्यामधला कोण सी एस सेंटर व्हॅली जर असेल तर त्या सी एस सी व्हॅलीलासुद्धा त्याचं उत्तर माहीत असतं. त्याच्यामुळे तो स्वतः तुम्हाला त्याचं उत्तर देतो, रिप्लाय देतो. आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चालू आहेत. जर तुम्ही प्रश्न केला तर तुम्हाला त्याचं उत्तर तिथं मिळत राहतं. त्याच्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तुम्ही ग्रुप जॉईन करा. ग्रुपमध्ये जे डायरेक्टली मेसेज आहे ते मेसेज वगैरे सगळ्या गोष्टी ऑन केलेल्या आहेत, जेणेकरून जे पॉलिसीज आहेत त्या ग्रुपच्या पॉलिसीजचं व्हायोलेशन न करता तुम्ही व्यवस्थितपणे चॅटिंग करा, एकमेकांना क्वेश्चनिंग करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर 100% तुम्हाला जे उत्तर माहीत आहे ते तुम्ही इतरांना द्या. आणि तुम्ही जर एखाद्याला रिप्लाय दिला तर तुम्हाला रिप्लाय भेटेल याची तुम्ही अपेक्षासुद्धा करू शकता. त्याच्यामुळे ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि ग्रुपमध्ये एकमेकांना उत्तरं देत राहा. जर तुम्हाला ऑलरेडी एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे आणि ते तुम्ही जर इतरांना रिप्लाय करून देत नाही आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर तुम्हीसुद्धा इतरांकडून काही अपेक्षा ठेवू नका की तुम्हाला ही उत्तर भेटेल. तुम्ही मदत केली तर तुम्हाला लोक मदत करणार आहेत. त्याच्यामुळे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत जावा. ग्रुपमध्ये सगळी चॅटिंग ओपन आहे, तुम्ही जाऊन तिथं डिस्कशन करू शकता. प्लस आता भरपूर जिल्ह्यामध्ये, आता सोलापूर जिल्ह्यात सांगितलं तर 1, 2, 3 दिवसामध्ये एक आठवडा जास्तीत जास्त असा टायमिंग असतो. या टायमिंगमध्ये आज सोलापूर जिल्हा तर उद्या नाशिक जिल्हा, पुन्हा नागपूर, अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे चालू होत असतात. त्याच्यामुळे एक्झॅक्ट काय उत्तर आहे, कधी होणार आहे चालू, हे साईटचं सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्रुप जॉईन करा आणि जो कामगार योजनेचा लेटेस्ट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करत राहा, जेणेकरून काय होणार आहे, माझ्यासाठी काय ते फायदेमंद नाही आहे. मला जे उत्तर माहिती आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी रिस्पॉन्स देतच असतो. पण जे उत्तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमचा जिल्हा कोणता आहे, नाशिक असेल तर नाशिकमध्ये साईट चालू आहे की नाही आहे मला नाही माहीत आहे. कारण कोणती साईट डायरेक्टली सांगत नाही की नाशिकमध्ये चालू आहे, आमचं हे कॅम्प बंद आहे, हे क्लेम चालू आहेत, हे क्लेम बंद आहे. हे एक्झॅक्ट जे काय उत्तर आहे ते कुठंच मिळत नाही. त्याच्यामुळे जे एजंट आहेत, जे सी एस व्हॅली आहे, यांना मात्र हे ॲक्युरेट परफेक्ट माहीत असतात. त्याच्यामुळे असे लोकंसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये सबस्क्रायबर आहेत चॅनलमध्ये, तर यांना या गोष्टी माहीत आहेत. त्याच्यामुळे जे कमेंट आहेत त्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. एक सजेशन आहे ते म्हणजे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये साईट चालू आहे हे तुम्हाला एखाद्याला कोणीतरी सबस्क्रायबरने, कोणीतरी मेंबरने, कामगाराने रिप्लाय करून सांगितलं तर काय करायचं आहे, तुम्ही साईटमध्ये तुमचे जे हिस्ट्री आहे, ब्राउजिंग हिस्ट्री आहे, सर्च हिस्ट्री आहे, ती पहिला क्लिअर करायची आहे. तुम्ही ती क्लिअर केली तर तुमचा बॅकअपला जो बॅकग्राऊंडमध्ये जे साईट चालू असतात ती साईट बंद होतात. म्हणजे आता कामगार योजनेचा तुम्ही एखादा फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरून झाल्यानंतर, सबमिट झाल्यानंतर तो तसाच ते टॅब क्लोजच नाही आहे, ते टॅब रनिंग करतो आहे तुमच्या त्या ब्राउझरमध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे, सिस्टीम तुमची ऑलरेडी रनिंग आहे, फक्त पेज चेंज आहे. त्याच्यामुळे दुसरं पेज न घेता डायरेक्टली तुमचं जे पहिलं पेज आहे ते पेज क्लोज करा. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली एक काम करू शकता की जी ब्राउजिंग हिस्ट्री आहे, सर्च हिस्ट्री आहे ती क्लिअर करा. जे पण तुमचे टॅब आहेत ते टॅब तुमचे क्लेमचे चेंज करा, म्हणजे क्लोज करा. ते झालं की तुम्ही क्लेम करा, तुमची साईट आहे ती चेक करा. त्याच्यानंतर जर काही त्याचा परिणाम झाला नाही आहे, साईट बंद दाखवत असेल तर एक गोष्ट करा, डायरेक्टली जे तुमचं ब्राउझर आहे ते ब्राउझरच चेंज करा. आता कोण यूज करत असेल क्रोम तर बाकीच्याने ओपेरा मिनी, ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर लोड आला तर त्या टायमिंगला हे जे कोण हे सांगत नाही आहे, पण मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न नाही आहे, पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यासाठीच वर्कफुल असतील
सांगता येत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला वर्कफुल नाही झालं म्हणजे काय माझी माहिती दिली ती चुकीची आहे, खोटी आहे, नाही आहे. मला जे माहिती आहे मी 100% प्रामाणिकपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करा आणि एका व्हिडिओला तुम्ही एक आठवड्यातून 3 वेळा हाईप करू शकता. त्याच्यामुळे हाईप करा, जेणेकरून तुमच्यासारखे इतर कामगारांपर्यंत ज्यांचा हाच प्रश्न आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ रेकमेंड होईल. सो आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्या यूट्यूबच्या चॅनल सेक्शनमध्ये जर तुम्ही आला तर इथं पोस्ट आहे. पोस्टमध्ये तुम्ही या ज्या पोस्ट आहेत यामध्ये तुम्ही आता ही तुमच्यासमोर पोस्ट आली, काय तुमचं ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण लाईक करायला तुम्हाला हरकत नाही आहे. जर लाईक केलं तर आता ही पोस्ट मी नंतर टाकली, पण ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ना. ही महत्त्वाची असल्याकारणानं तुम्हाला जर तुम्ही या पोस्टला लाईक केलं, भले तुमच्यासाठी महत्त्वाची नसेल, पण तुम्ही याला जर लाईक केलं तर काय होणार आहे, ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तुमच्यासाठी महत्त्वाची कोणती गोष्ट आहे तर ही आहे. त्याच्यामुळे याला लाईक करायलासुद्धा तुम्हाला हरकत नाही. ही पोहोचण्यासाठी तुम्हाला जी इरिलेव्हंट पोस्ट आहे त्यालासुद्धा तुम्ही लाईक करा, जेणेकरून काय होणार आहे, जी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ती पोस्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा पद्धतीने ही यूट्यूबचं अल्गोरिदम असतं. त्याच्यामुळे जे अल्गोरिदम आहे त्याला तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी यूज करून घ्या. काय होणार आहे, ही महत्त्वाची नाही आहे, लाईक करा. पण ही महत्त्वाचं आहे, ज्याला लाईक करायची गरज नाही डायरेक्टली तुमच्या फीडमध्ये ही ऑटोमॅटिक येईल. महत्त्वाचं वाटलं लाईक करा, जेणेकरून तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं उत्तर भेटेल. जे काही क्वेश्चन असतील तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. त्याच्यानंतर चॅनलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली एकमेकाला क्वेश्चनिंग आन्सरिंग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. जर काही क्वेश्चन असतील, जर तुमचा काही प्रश्न असेल कमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला इतरांनी कोणी काय प्रश्न विचारला असेल तुम्हाला रिप्लाय द्या तुम्ही रिप्लाय, म्हणजे तुम्हाला ही रिप्लाय कोणी तर देईल. सो तुम्ही मदत केली तरच तुम्हाला मदत मिळेल. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.